नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी, माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सांबरे. आज आपण औंध रोड येथे आलेलो आहेत. माननीय श्री विजयजी कुंभार सर यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. आम आदमी पार्टीचे त्यांच्याकडे उपाध्यक्ष पद आहेत. आपण डिजिटल पुणे मीडियाच्या माध्यमातून त्यांना त्यांचे मनोगत, विचार व शुभेच्छा आम आदमी पार्टीच्या वतीनं ते आपल्याला आपले मनोगत व्यक्त करतील. सर नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. आपण आज मकर संक्रांती निमित्त आम आदमी पार्टीच्या वतीनं आज ज्या पदावर आपण आहात, तर आपण सर्व नागरिकांना व महाराष्ट्रातील सर्व जनतेला व कार्यकर्त्यांना काय उद्देशून आजच्या दिवसाच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत? सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा. आज इथं जमण्याचं कारण असं होतं की आजचा जो दिवस आहे तो वर्षातला पहिला सण आहे. या दिवशी आणि या सणाचं महत्व असं आहे की सगळ्यांनी आपल्या मनातली कटुता विसरून एकत्र यावं आणि पुढे जावं. गेले 2-3 वर्ष आम आदमी पक्षाची वाटचाल जोरात चालू असली तरी प्रत्यक्ष निवडणूक लढण्याचा अनुभव अजून काही महाराष्ट्रामध्ये मिळालेला नाही. तर त्या दृष्टीने काय करायचं, कार्यकर्त्यांची कितपत तयारी आहे, त्यांना काय वाटतंय, त्यांच्या भावना काय आहेत आणि त्यांना कसं पुढे जावं असं वाटतंय, याचा आढावा घेण्यासाठी पुण्यातल्या कार्यकर्त्यांना आज इथं, म्हणजे यामध्ये माझे काही इतरही समाजातले मित्र आहेत तेही इथं आले होते. तर त्या दृष्टीने संवाद आणि एकमेकांशी विचार विनिमय असा आजचा उद्देश होता. आणि सुदैवाने आज बऱ्यापैकी कार्यकर्ते इथे जमले. सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि पुढं कसं जायचं, त्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण काय करणार आहोत याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आणि इथून पुढे आम आदमी पक्ष आणि आम आदमी पक्ष सर्व कार्यकर्ते निर्धाराने महाराष्ट्रामध्ये पक्षाचा झेंडा फडकावत ठेवतील, नवे उंच नेतील एवढा मला विश्वास आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये यंदाच्या वर्षी जेव्हा आपण लोकसभा असो, विधानसभा असो, आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत, तर त्याविषयी आम आदमी पार्टीच्या वतीनं आपण इलेक्शन लढवणार आहात का? पुणे महापालिका नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व महापालिका 100% आम आदमी पक्ष लढवणार आहे. पक्षाने यापूर्वीच जाहीर केलं होतं की आम्ही मोठ्या निवडणुका म्हणजे लोकसभा आणि विधानसभा यांच्यामध्ये डायरेक्ट हात घालणार नाही. पूर्वी घातला तो त्यावेळची कारणं होती. तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सुरुवात करू असं पक्षाने यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यामुळे इथून पुढच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि पुढच्या निवडणुका आम आदमी पक्ष लढवणार आहे. अच्छा, इतर कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून जे नाराज आहेत आम आदमी पार्टीच्या वतीनं किंवा काही अंतर्गत वाद आहेत, तर त्यांना उद्देशून आपण काय शब्द वापरतो? पहिली गोष्ट म्हणजे ज्या अर्थी पक्षामध्ये नाराजी आहे, एकमेकांमध्ये चढाओढ आहे, याचाच अर्थ पक्ष मोठा आहे. एकमेकांशी भांडून काहीतरी मिळवावं किंवा एकमेकांवर स्पर्धा करून काहीतरी मिळवावं इतपत हा पक्ष मोठा आहे. त्यामुळेच या कुरघोड्या आहेत आणि त्या तशा राहिल्या पाहिजेत, कारण ईर्ष्या असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळं या कुरघोड्या, या ईर्ष्या हे पक्ष जिवंत असल्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळेच जोपर्यंत तिकीटे मिळत नाहीत तोपर्यंत या ईर्ष्या कुरघोड्या राहतील. परंतु एकदा तिकीटे मिळाली, एकदा लढायची वेळ झाली की सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन एक दिलाने लढतील याची मला खात्री आहे. आणि तसं आश्वासन मला आज कार्यकर्त्यांनीही दिलेलं आहे. यापुढे आपण सर्व कार्यकर्त्यांचं मेळावा घेण्याची अशी तारीख किंवा काय वेळ अशी ठरवणार आहात? नाही, तारीख वगैरे काही नाही. पूर्वी सुद्धा मी मेळावे की नव्हे जवळपास अल्टरनेट डेला मिटिंग घ्यायचो, एका आड एक दिवस. तशाच इथून पुढे चालू होतील. आणि कार्यकर्त्यांना फक्त मीच नव्हे तर जे काही स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते आहेत तेही आपापल्या भागातल्या कार्यकर्त्यांच्या मिटिंग इथून पुढे घेत राहतील. झूम मिटिंगच्या माध्यमातून झूम घेतील, प्रत्यक्ष घेतील, ज्याला जे जे सोयीचं आहे. कारण झूमला पण मर्यादा आहेत आणि प्रत्यक्ष मिटिंगला पण मर्यादा आहेत. तर तिथली परिस्थिती, तिथल्या लोकांचा आवाका, त्यांची एकूण यात किती सहभागी व्हायची तयारी आहे त्याच्यावरती ते स्थानिक कार्यकर्ते ठरवतील. धन्यवाद सर. धन्यवाद. पुणे डिजिटल मीडियाला आज श्री कुंभार सर यांनी दिलेल्या माहितीनुसार
आज आपण त्यांचे धन्यवाद करूयात. या पुढील वाटचालीस व मकर संक्रांती निमित्त सर्व कार्यकर्त्यांना व कुमार सर यांना डिजिटल मीडियाच्या वतीनं आणि डिजिटल मीडियाच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.